जिल्ह्यात मरण एवढं स्वस्त झालंय की क्षुल्लक कारणावरून एकमेकाचा जीव घेतला जातो। परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये घुले प्रकरणामुळे कशा प्रकारे हे प्रमाण वाढत चाललंय हे एकदा सिद्ध होत आहे। विशेषतः भांडणं सोडवायला गेले होते, परंतु यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला, त्यांचा खून करण्यात आला आणि यातील जे काही आरोपी होते या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या अनुषंगाने आपण पाहिले। साहजिकच हे नातेवाईक आक्रमक झाले होते आणि व्हायलाही पाहिजे। एखादा करता माणूस घरातला गेल्यानंतर त्या कुटुंबावर काय बेततं हे त्याच कुटुंबाला माहीत असतं। काल दिवसभराच्या घडामोडी झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने यामध्ये चोख भूमिका निभावली। प्रकरण काय आहे, यामधले आरोपी कोण कोण पकडले आहेत आणि सर्वात जो महत्त्वाचा मुद्दा होता, जो प्रमुख मागणी होती, खासदार पुत्र जे आहेत सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती। मध्यरात्री पुरवणी जॉबमध्ये त्यांचं नाव जरी आलं असलं तरी ते एफ आय आरमध्ये आलं आहे का, किंवा त्यांच्यावर पुढील काय कारवाई होणार आहे, सध्या ते दोषी आहेत का, या सर्व बाबीच्या अनुषंगाने आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेऊ। मुळामध्ये बीड जिल्ह्यात जे काही खुनाच्या घटना आहेत ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या, त्याला कुठेतरी ब्रेक लागला आहे, परंतु ज्या प्रमाणामध्ये ह्या घटना कमी होणं अपेक्षित आहे त्या होताना दिसत नाहीत। कायद्याचा धाक कुठं असणं अपेक्षित असतं तो कमी कमी होत चाललाय की काय अशी एक भीती आहे। म्हणजे जे एखाद्या जीवाची किंमत काहीच राहिली नाही, म्हणजे क्षुल्लक कारणं असतात आणि त्या क्षुल्लक कारणावरून आपण पाहिलं की अनेक वेळा एखाद्याचा जीव घेतला जातो। आता परत ती घटना उघडकीस आलेली आहे। विलास घुले यांच्या म्हणजे विशेषतः ते मध्यस्थी जे काही भांडण होतं त्यात ते सोडवण्यासाठी गेले होते आणि त्यांचा जीव यात जर जात असेल तर भविष्यामध्ये इतर लोक भांडणं सोडवण्यासाठी सुद्धा जाणार नाहीत। अशी दुर्दैवी घटना घडली। यानंतर संपूर्ण जे काही नातेवाईक आहेत घुले कुटुंबावर हे काही सकाळचा डोंगर कोसळला, यामधून सगळे नातेवाईकांनी त्यांना आधार देण्याचं काम केलं। ते 9 आरोपी होते। ह्या 9ही आरोपी म्हणजे काल दुपारपर्यंत जर आपण पाहिलं तर यातले 4 आरोपी पकडले होते आणि त्यानंतर तब्बल 6 ते 7-8 तासामध्ये बाकीचे काही जे राहिलेले आरोपी होते, म्हणजे आज जर पाहिलं तर आपण यातले सगळे 9ही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। काल 4 आरोपींना कोर्टात हजर केलं होतं आणि आज मला वाटतं आत्तापर्यंत बाकीचे 5 जे आरोपी होते त्यांनाही कोर्टात हजर केलं असेल आणि त्यांना PCR म्हणजे पूर्वीच्या जे काही 4 आरोपी होते त्यांना काहीतरी 6 का 7 दिवसाचा PCR मिळाला होता। याचबरोबर आपण जर पाहिलं तर काल सगळेच नातेवाईक त्या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळाले आणि जी काही मुख्य मागणी होती यामध्ये जे काही फिर्यादी आहेत, मयत यांचे बंधू आहेत, त्यांनी फिर्याद अशी दिली होती की यामध्ये जे काही यातले मास्टर माइंड आहेत किंवा जो मुख्य सूत्रधार आहे हे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे हे आहेत। ह्या सर्व बाबीच्या अनुषंगाने आपण कालच पाहिले की पोलीस अधीक्षक यांनी ज्यावेळेस फोनद्वारे नातेवाईकांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे काही खासदार आहेत त्यांचे जे काही घरचे CCTV आहेत, फोनचे काही जे CDR आहेत सगळे चेक केलेले आहेत। यामध्ये ते कुठेही दोषी आढळत नाहीत, परंतु ज्यावेळेस मध्यरात्री पुरवणी जॉबमध्ये सौरभ सोनवणे यांचं नाव घेण्यात आलं तर त्यामुळे आता सध्या स्थितीत जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाकडनं सौरभ सोनवणे यांच्या विरोधात असं काही ठोस पुरावा नाही की त्यांचं पुरवणी जॉबमधून एफ आय आरमध्ये नाव घेण्यासारखं, परंतु भविष्यामध्ये मला वाटतं की हे काही जे गुन्हे आहेत खोटे गुन्हे तर हे परत बीड पॅटर्न जो काही मध्यंतरी बीड जिल्ह्यात राबवण्यात आला होता तो आता मला वाटतं पोलीस अधीक्षक नवनीत कावंत आल्यापासून ह्याला कुठेतरी ब्रेक बसला आहे। कालचं त्यांची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची होती, कारण की एकीकडे दुःखाचा प्रसंगातील जे नातेवाईक होते हे आक्रमक होते, त्यांच्या जे काही भावना होत्या त्या समजून घेणं अपेक्षित होतं आणि त्या प्रकारे गुन्हे नोंद करण्याची प्रक्रियाही होती, परंतु त्यावेळेसही त्यांनी दोन्हीही म्हणजे घुले नातेवाईकांचं सुद्धा ऐकून घेतलं आणि खोटं होणार नाही या स्टँडवर सुद्धा ते कायम राहिले। म्हणजे जबल मला वाटते केजला गेल्यानंतर जवळपास 6-7 तास ते केज पोलीस ठाण्यात होते। शेवटी मध्यरात्री या प्रकरणामध्ये तोडगा निघाला आणि मयतचे जे काही बंधू आहेत त्यांच्या फिर्यादीवरून जी काही पुरवणी जॉब असतो त्यामध्ये सौरभ सोनवणे यांचं नाव घेण्यात आलं आहे। परंतु सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर सौरभ सोनवणे यांच्या विरोधात काय असे ठोस पुरावे आजपर्यंत तरी पोलिसांना सापडले नाही अशी सूत्रांची माहिती आहे। त्याचबरोबर ह्या प्रकरणामध्ये जे काही भविष्यामध्ये जर पुरावे सापडले तर सौरभ सोनवणे यांचं नाव एफ आय आरमध्ये येऊ शकतं, परंतु सध्या स्थिती तरी मला वाटतं सौरभ सोनवणे हे सेफमध्ये असल्याचं सध्या तरी ह्या प्रकरणात दिसते, कारण की जे काही 9 आरोपी आहेत त्यांचे जे काही कॉल्स रेकॉर्ड तपासलेले आहेत त्यामध्ये कुठेही सौरभ सोनवणे यांचा संबंध त्या ठिकाणी दिसत नाही। आता पोलीस पुढे
त्या प्रकरणाचा तपास करतायत. पुढं काय काय अजून होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु यात विशेष महत्त्वाचं म्हणजे नवनीत कामंत आल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये हे काही जे खोटे नाटे गुन्हे याचे प्रकार वाढले होते ते त्याला पूर्ण ब्रेक बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मध्यंतरी जर पाहिलं तर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये एक खोटा गुन्हा दाखल झाला होता, परंतु त्यावेळेस आपण पाहिलं तर मध्यंतरी मला वाटतं 20-25 दिवस SP हे ट्रेनिंगला होते, परंतु ते आता परत त्यांनी जॉईन झालेले आहेत आणि परत आता त्यांनी कालच्या प्रकरणातून परत एकदा सर्वांना सांगून दिलं आहे की जे काही खोटं नाटक पूर्वी चालायचं ते आता परत बीडमध्ये होणार नाही. यामुळे आपण पाहतोय की सर्व स्तरातून SPंच्या कामाचं कौतुक होते आणि असले अधिकारी जर खरोखरच जिल्ह्यात राहिले तर जी काही पुढच्या जुन्या परंपरा आपल्याकडे काही लागू होत्या त्या मला वाटते कायमच्या संपल्याशिवाय राहणार नाहीत आणि खरंला खरं आणि खोट्याला खोटं जी म्हणणाऱ्यांची वृत्ती आहे किंवा जे काही सिस्टम आहे ते चांगल्या प्रकारे चलल अशी आशा आहे.